असं एक व्यक्तिमत्व आहे जे की कोणी लहान आहे मोठा आहे असं न समजता सर्वांना आवाजावर बोलून सर्वांशी स्वतःहून बोलतात सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. या ठिकाणी लोक परिसरातील सर्व नागरिक त्याचबरोबर पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर नोकरी केलेले सरकारी त्याचबरोबर गुन्हेगार पोलीस पाटील संघटनेचे पोलीस पाटील पत्रकार बंधू त्याचबरोबर विविध क्षेत्रातील पदाधिकारी अधिकारी पोलीस खात्यातील अधिकारी यांचं सर्वांचं मी या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. दिलदार व्यक्तिमत्व आहे, कायम लोकांचे त्रमणारा माणूस आहे, कायम मार्गदर्शन साहेबांचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभत असते. आज आयुष्यातील 32 वर्षे पोलीस प्रशासनामध्ये काम करणं सोपं काम नाही. पोलीस प्रशासनातील नोकरी ही अतिशय खाताखोरीची 24 तास ड्युटी करावी लागते. आज साहेब निवृत्त होत आहे. साहेबांचा रोजचा डेली व्यायाम तर असतोय. जयवीरची जोडी त्यांची नालोडे दादा आणि गलवी दादा रोज सकाळी व्यायामाला 6:30 6:30 जात असतो. आमची गाडी पडते केव्हा तरी मी लवकर उठलो. आज साहेबांना येणाऱ्या काळाच्या पुढील आयुष्यासाठी वाटचालीसाठी मी आरोग्यदायी असं शुभेच्छा देतो. आणि प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांनी लोणंद शहरामध्ये 4 वर्ष सर्व्हिस केली. या सर्व्हिसमध्ये त्यांनी लोणंद शहराला मोलाचं सहकार्य केलं. ते सहकार्य असंच पुढं राहावं अशी अपेक्षा करते सरांकडून आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देते आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तळी साहेबांनी 32 वर्ष सेवा पूर्ण केल्यामुळे आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आत्ताच बऱ्याच जणांनी त्यांच्या भविष्यातील शुभेच्छा दिलेलेच आहे, परंतु त्यांनी काय करावं काय करू नये हा तसं बऱ्याच वेळा आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु दळवी साहेबांनी व्यायाम किंवा त्यांचा जो 32 वर्षाची जी सेवा केलेली आहे यामधून त्यांनी सर्व गोष्टी आमच्यासाठीच मार्गदर्शक असे केलेले आहेत. कारण बऱ्याच वेळा बघतो आपण किंवा याच्यात बातम्यांमधून बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या की पोलीस हा बऱ्याच रात्रंदिवस ड्युटी करत असतो, दबाव असतो, प्रेशर खाली असतो, वेळेवर झोप नाही, वेळेवर जेवण नाही. या परिस्थितीमुळे बऱ्याच वेळा त्याची आर्थिक शारीरिक परिस्थिती 8 वर्षी खालावलेली असते. बऱ्याच वेळा BP शुगर असे बरेचसे आजार असतात आणि बऱ्याच जणांना सेवापूर्ती संधी मिळत नाही अशी परिस्थिती असते. तो अशा परिस्थितीत देखील मुंबईसारख्या सिटीमध्ये काम केल्यानंतर त्यांनी 24 वर्ष सेवा ही साताऱ्यामध्ये केलेली आहे. परंतु इतकी सेवा छान केलेली आहे की मी माझ्या सर्व्हिसमध्ये असा पहिला व्यक्ती बघतोय की ज्यांच्याविषयी काही ॲलिगेशन नाही. तर पोलीस खातं आलं म्हणलं कोणत्याही कामाला तर एखादा 100% समाधान लागतं, पण त्याच वेळी पुढचा व्यक्ती हा डोकवलेला असतो. म्हणजे 50% मध्ये पोलीस खातं चाललेलं असतं. परंतु हा पहिलाच व्यक्ती असा आहे की त्यांच्याविषयी कसलेही ॲलिगेशन नाही किंवा कधी कोणी त्यांच्याविषयी वाईट शब्द बोललं असा कधीही प्रकार आलेला नाही. मी आल्यानंतर त्यांनी 2-3 दिवस 1-1.5 महिने सुट्टी घेतली होती. त्यांचा छोटासा अपघात झालेला होता. त्याच्या हातीमध्ये गोपनीय माहिती असायची ती सर्वप्रथम तेच मला द्यायची. म्हणजे एवढं त्यांचं नेटवर्क चांगलं होतं. असे व्यक्ती फारच पोलीस खात्यामध्ये कमी मिळतात. त्यांचा सर्व राजकीय असेल किंवा इतर जे काही नातेसंबंध असतील किंवा इतर सामाजिक व्यक्तींशी संबंध असतील ते फारच चांगले होते. मी स्वतः तसेच उपस्थित या ठिकाणी आमचे सर्व आमदार यांना विनंती करेल किंवा यांना
सांगू इच्छितो की आपण दळवी साहेबांच्या जे करिअर घडलेलं आहे किंवा त्यांनी 32 वर्षामध्ये जी त्यांनी सेवा दिलेली आहे त्याचप्रमाणे आरोग्य जपलेलं आहे, याचं सर्वांनी अनुकरण करावं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये आपण देखील याचप्रमाणे चांगलं आरोग्य ठेवून सेवानिवृत्त होऊ. त्याचप्रमाणे दळवी साहेबांच्या या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती यांना देखील मी फार फार शुभेच्छा देतो. कारण डिप्रेशनमध्ये ज्यावेळेस व्यक्ती जातो त्यावेळेस फार जवळची व्यक्ती असते ती म्हणजे पत्नी, आणि तिने जर व्यवस्थित साथ दिली तरच आपण बऱ्यापैकी कोणत्याही बाकीच्या अडचणींना सहज सामोरे जाऊ शकत असतो. ते जी काही साथ असते ती पत्नीकडून फार आवश्यक असते. त्यांनी ही साथ दिल्यामुळेच बऱ्यापैकी मला वाटतं की दळवी साहेब हे त्यांच्या सेवा कालामध्ये चांगलं काम करू शकले. त्यांना देखील मी या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व नातेवाईक वगैरे यांना देखील या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अनुषंगाने शुभेच्छा देतो आणि येणारं त्यांचं भावी जीवन हे आनंददायी भरभराटीचं व आरोग्यदायी जावं या शुभेच्छा देतो. आणि प्रेम करणाऱ्या इथे जमलेल्या बंधू आणि भगिनी, आदरणीय व्यासपीठ, भोसले सर, नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष सर, आमच्या गुरु समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव साखरे सातारा, वेळात वेळ काढून सर्वांनी माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला 32 वर्ष 1 महिना 4 दिवस अशी सेवा पोलीस विभागाची प्रदीर्घ सेवा यशस्वी करून सेवानिवृत्त झालो. मुंबईला भरती झालो 12/8/91 आणि 92ला दंगल चालू झाली हिंदू मुस्लिम. आणि आम्हाला जे मोरोळ PTSला शिक्षक होते त्यांचं नाव अब्दुल कलाम शेख, एकदम कडक शिस्तीचे शिक्षक जे आम्हाला लावले. त्यांनी आम्ही शिस्तीतच वाढवलं. आम्हाला पोलीस खात्याची काय शिस्त असते, वरिष्ठांची कशी आदेश पाळायची, त्याची कशी पूर्तता करायची हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्याचा एक किस्सा सांगतो की 14 महिने ट्रेनिंग केलं आम्ही दंगलीच्या काळात. आणि शेवट आम्हाला पासिंग परेड झाल्यानंतर वाटलं की आमची गुरुदक्षिणा द्यावी आपल्या गुरूंना, आपली आठवण म्हणून द्यावी. तर अब्दुल कलाम सर शेख यांना आम्ही 1 तोळ्याची चेन, त्यावेळेस 4,500 तोळं सोनं, ती चेन आणि त्यांच्या हस्ते ती पूजा वगैरे करून नारळ वगैरे 5,000 पर्यंतच झाला. 25 विद्यार्थी होतो, 200 रुपयांनी काढलं होतो. ती चेन आमच्या अंगावर फेकून दिली त्यांनी. ती चेन फेकून दिली म्हणजे मी महाराष्ट्र अधिकारी आहे, मला हे असं काय चालणार नाही आणि मला काय बंधनात तुम्ही अडकू नका असे अधिकारी बघितले. मग यांच्यापासून काय शिकावं, यांच्यापासून प्रेरणा शिकावं. तुम्ही जर परेडमध्ये चुकला ना, दिवसभर तुम्हाला जेवण सुद्धा मिळणार नाही. तुमची परेड चांगली झाली पाहिजे. नंबर 5चा स्क्वॉड होता 1991-92च्या काळातला 1 नंबरचा स्क्वॉड होता. त्या स्क्वॉडमध्ये माझी जडणघडण झाली आणि मुंबई पोलीस दलामध्ये मी 7 वर्ष गावाला आलो. 1999ला 1999ला आलो. कामाची आवड होती आणि 6व्या दिवशीच मला महाबळेश्वरला गेले. लोक म्हणले महाबळेश्वरला जाऊ नका, थंडी आहे, महागाई आहे, जाऊ नका तुम्ही, पाठीमागं व्हा. नाही ना म्हटलं जाणार नाही. मी गेलो महाबळेश्वरला काम शिकलो. गोपनीचा चार्ज घेतला. 1999 ते 2005 अफजल खान कबर, हिंदू मुस्लिम दंगल, मिलिंद एकबोटे, अनंत अडचणी आमच्या प्रवासात. रात्री 2-2 वाजता उठायचं, प्रतापगडला जायचं. साहेब म्हणले चला की चला. आणि तारांकित प्रश्न व्हायचे तिथे. आता ती काही बसत नाही काढत. त्यानंतर मी पुसेगावला नोकरी केली 2005 ते 12.
ते सेवागिरी महाराजांची कृपा, चांगली नोकरी केली माझ्या कालावधी. मी तिथं सुद्धा कुठली विभागात काम केले. त्यानंतर पाचगणीला आलो. 2012 ते 17 तिथं नोकरी केली. अत्यंत सुंदर नोकरी केली, चांगल्या वातावरणात राहिलो. माझ्या या यशस्वी प्रवासात माझे वडील बंधू बसलेत, राजाराम हनुमंत गुरव दळवी यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आज जो मी काय उभा आहे ते माझे मोठे बंधू बापू आणि मोठ्या वहिनी यांच्यामुळे उभा आहे. माझ्या संपूर्ण प्रदीर्घ सेवेत माझी पत्नी, माझी मुलं यांनी मला साथ दिली. त्यांच्यासाठी मी एवढा वेळ देऊ शकलो नाही. मी 80% कामकाज पोलिसाचं केलं आणि प्रामाणिक केलं. परमेश्वराला सकाळी सांगायचं मला आज चांगली बुद्धी दे, कुणाला वाईट बोलू नको आणि कुणाकडून काय असं वाईट घडलं असं करू नको. त्यानंतर मी हा प्रवास सुरू केला. आज यशस्वी प्रवास करून मी त्या टप्प्यावरती आलेलो आहे.